In a significant step towards enhancing educational infrastructure, the Harman Prancha Krushi Shikshan Mandal held the foundation stone laying ceremony for its new College of Nursing building at Vidya Sankul, Bhom Plateau. The ceremony was officiated by Chief Minister Dr. Prabodh Sawant along with Union Minister Shripad Naik and former Chief Minister Lakshmikant Parsekar. During the event, CM Sawant emphasized the government's commitment to supporting students' future and praised Parsekar's visionary leadership, which has facilitated comprehensive educational opportunities for students from Harmal and surrounding talukas, spanning from kindergarten to postgraduate studies. The event was attended by institutional staffs and other distinguished guests. एवढ्या संस्था उभ्या आहेत या शिक्षण संस्था हेच आज एकमेव माध्यम समाजामध्ये राहिलेलं आहे. कारण अन्य संस्था आपण बघतोय की ज्याचं कार्य होतं पूर्वी करत होते त्या संस्था आपलं कार्य योग्य पद्धतीने करत नाहीये आणि जे काय पुढच्या पिढीला पाहिजे त्या अशाच संस्थांना मिळत आहे. त्यामुळे या संस्था जर बळकट झाल्या या संस्था जर चांगल्या रीतीनं मुलांना पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन योग्य संस्कार देण्याचं कार्य केलं तरच समाज हा पुढे जाईल आणि हा समाज मजबूत होऊन पर्यायाने आपला देश मजबूत होईल. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि दोन्ही पाहुण्यांच्या मार्गदर्शनात वरद असताना आमचा संकल्प ठरलेल्या वेळात पूर्ण जातलो आणि फुडल्या वर्सा ही तारीख येवच्या पयली किंवा एट द मोस्ट ह्या तारखेक त्या प्रकल्पाचे उद्घाटन करपाचें आमकां भाग्य मेळचें. ज्या उद्घाटनाक परत हेच दोनूय पावणे आसचे अशी अपेक्षा करता. प्राउडली सांगपाक मेळपाक जाय म्हजो कॅम्पस इंटरव्यू जालो आनी कॅम्पस इंटरव्यू माय पॅकेज इज 4 लाख रुपीज विथ स्टार्ट हे मिनिमम. जशें प्रोफेशनल कॉलेजींनी सांगता म्हाजी पॅकेज 14 लाख 15 लाख ही पॅकेज जी आसा पळय ही आमच्या प्रायवेट इन्स्टिट्यूटांनी इवन BA आणि BSc BEd ह्या सुद्धा इन्स्टिट्यूशनांनी येवपाक कांयच हरकत ना. पण त्या पद्दतीचो स्टँडर्ड आणि त्या पद्दतीचे स्कील ही आमी डेव्हलप करची पडटली आणि ती डेव्हलप जावपाची खरी गरज आसा. ताची जबाबदारी इन्स्टिट्यूशनांतल्या टिचरांनी घेवपाची गरज आसा आणि ते टिचर जेन्ना ती जबाबदारी घेतली तेन्ना आमी जे आज बेकार आसा जे म्हणटा पळय तांकां बेकार उरपाची गरज ना. आमी सदांच म्हणटा की BA आनी BCom जालो MCom जालो काय कितें करता ना बेकार म्हणटा. अरे MCom जाल्ल्या एखाद्या भुरग्याक बेकार कित्याक रावचो पडटा हो प्रश्न म्हाका पडटा आणि ते बी गोंय सारकेल्या राज्यांत. कारण म्हणजे एकूय भुरगो हो बेकार उरपाक जायना. ज्या पद्दतीचे एम्प्लॉयमेंट्स आज गोंयांत अवेलेबल आसा म्हणून आमी ती सुरवात ही जे प्रोफेशन मेळटा जो जॉब मेळटा तातूंतल्यान म्हणजे तितक्या पद्दतीचो जर ताका ट्रेन जर आसत कॉलेज लेवलाचेर जावपाची गरज आसा आणि तो कॉलेज लेवलाचेर जर ट्रेन जाय जाल्यार ताका बेकार उरपाची संद उरची ना. म्हणूनच ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत हांव बेकार आसा हें म्हणचें पडूंक जायना. म्हणून तर हांवें एप्रेंटिशीप प्रोग्राम इंट्रोड्यूस केलो आणि एप्रेंटिशीप प्रोग्रामाच्या माध्यमांतल्यान एक वर्क कल्चर गोंयांत डेव्हलप जावचो. कारण टीचर आसतले म्हाका सांगतालो हांव आतां बेकार आहा म्हणून त्या भुरग्याक सुद्दां एक प्लॅटफॉर्म दिलो. घडये ताका 14,000 पगार मेळना पण ताका आपूण टीचर जाला आपूण MCom जाला जाल्यार ताका 1 वर्स खंय तरी एक काम कळपाक जाय. आमी एकदां पळयता आमी शिकता आनी मार्केटान कितें जाय हाज्या मदीं थोडोसो ताळतंत्र कमी आसा. कारण त्या खातीर म्हजी रिक्वेस्ट आसा सिलेबस वेगळो कितें आसलो जाल्यार मार्केटाची नीड कितें आसा जे नीड कितें आहा हें समजून जर शिकयलें जाल्यार ताका बेकार रावचो पडचो ना. म्हणून तर नर्सींग बेकार रावचें पडना. कारण दॅट इज द नीड ऑफ मार्केटान नर्स ही रेडी जाली डायरेक्ट जाली. मागीर MCom जाल्लो स्टुडंट अकाउंटंट म्हणून रेडी ताका करपाची गरज पडना. तर आमचीच आसा आमी ताका रेडी करून अकाउंटंट म्हणून धाडपाक जाय जाल्यार तो रोखडोच मार्केटांत एब्जॉर्ब जातलो. ते वळखून जर टिचरांनी सुरवात केली जाल्यार म्हणजे हांवें एप्रेंटिशीप प्रोग्राम पुढच्या वर्सा इंट्रोड्यूस त्याच खातीर केलो. जेणे करून वर्क कल्चर गोंयांत खूब बऱ्या पद्दतीचें डेव्हलप जालें. त्या वर्क कल्चराच्या निमित्तान खूब जाण भुरगे नो डावट म्हाका विचारपाक येवपाक लागले एप्रेंटिशीप आपली मातशी रिन्यू करा म्हणून. ती जावची ना कारण नवीन भुरगो एप्रेंटिशिपाक जॉयन जातलो तेणी खातीर आपल्याक नवीन नोकरी सोदपाची गरज आसा.